नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि संपूर्ण दिवसभर कुठले राहतील महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्रासाठी ते पाहणार आहोत सविस्तर. तर सुरुवातीलाच बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि धक्क्यावरती धक्के बसतायत म्हणून त्यांच्याकडून अशी विधानं केली जात आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. गुवाहाटीतून विमानतळावरती पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या कालच्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर अशी टीका केलेली आहे. त्याचबरोबर खोक्यांच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय. त्यांची मानसिकता ढळलेली आहे, त्यांचा जो काय मॉरल आहे तुटलेला आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतं आहे. मला वाटत होतं की त्याला नैराश्य यायला खूप वेळ लागेल, परंतु ते अगोदरच आलेलं आहे. यापूर्वी देखील या महाराष्ट्रामध्ये एक निगेटिव्हिटी होती, एक नैराश्याचं वातावरण होतं. ते आम्ही सरकार नवीन बनवल्यानंतर ते बदललं आहे. एक सकारात्मक दृश्य, एक पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली आहे पब्लिकमध्ये. पब्लिक परसेप्शन जे आहे अतिशय आमच्या सरकारच्याबद्दल चांगलं आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत आणि मग अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतं. महाकामाख्या देवीचं दर्शन झालं, मनोभावे सर्वांनी दर्शन घेतलं आणि एक सगळ्यांना समाधान, आनंद झाला. यानंतर या कालच्या दिवसभरामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील जंगी स्वागत केलं. सगळी चांगली अरेंजमेंट होती. त्यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सहकारी देखील सोबत होते आणि एक आपल्याला जे काही प्रेम आणि या ठिकाणी जे काही पाहायला मिळालं नियोजन, म्हणजे आपण महाराष्ट्रातच आहोत अशा प्रकारची देखील भावना प्रत्येकाची झाली. असं त्यांनी एक हिवाळ्याचं नातं आपलं आहे अनेक वर्षापासूनचं, अशा प्रकारचं वागणूक आणि भावना आणि प्रेम मिळालेलं आहे. त्यांची मानसिकता ढळलेली आहे, त्यांचा जो काय मॉरल आहे तुटलेला आहे. नैराश्यातून अशा प्रकार. आणि यावेळेला आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन अहिर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, ठाकरेंची मानसिकता ढळल्याचा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे, थेट गुवाहाटी या ठिकाणाहून. काय पहिली प्रतिक्रिया आपली? कोणाचा मानसिक आणि कोणाचा राजकीय संतुलन बिघडलेलं ही तर जनताच ठरवेल आणि त्यांच्या कृतीतूनच ते दिसेल. पण एक गोष्ट नक्की आहे की राजकीय संतुलन एकंदरीत बिघडत चाललेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही पाहत असाल की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. आणि ते जर होणार आणि करणार जर नसू तर कुठेतरी समाधान करण्यासाठी आज कामाख्यांचं दर्शन घेण्याचं काम केलं जातोय. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की पहिले जे अवतीभोवतीची सुरुवातीला जी लोक होती, आज त्यांच्या अवतीभोवती कोण दिसतात हे तेच समजेल. आणि विशेषतः जे जे सांगतायत की आमच्या पायाखालची वाळू जी ढसळत चालली आहे, आता आमचे पाय मजबूत होत चाललेले आहेत. ढसळणाऱ्याची संख्या ही वाढत राहते आणि पुढच्या काळामध्ये पण वाढलेले तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. बरोबर आहे. जनतेनं ठरवावं असं म्हणणं आणि पुढच्या काळात काय घडतं याकडे लक्ष आहे. धन्यवाद सचिन अहिरजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी.